अभी हर बिल्डर को मैं नाम नहीं रख रहा हूँ, कुछ लोगों की मीटिंग हुई, उन्होंने कहा साहब पीडीआर आपने कंपल्सरी किया, असं आपण याच्यात म्हटलेलं आहे। महोदय, वरील विषय आपणास कळविण्यात येते की प्रस्तुत अर्जदाराची मालमत्ता विकास योजना रस्त्याच्या बाधित असून रस्ता रुंदीकरणासाठी मालमत्ता हवी असल्यास ती प्रक्रियेची कायदेशीर प्रक्रियेचे अवलंबन करून अधिग्रहित करणे व मोबदला देणे भारतीय संविधान कलम 300 अन्वये अनिवार्य आहे। जर तुम्हाला रस्ता करायचा असेल माझी जागा या पार्श्वभूमीवर अन्याय करणाऱ्या महानगरपालिका प्रशासक व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची तर मागणी आपण करतोच। कालपासून सोशल मीडियावर काही बातम्या फिरत आहेत की आयुक्तांची बदली झाली। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, जोपर्यंत आम्हाला मोबदला भेटत नाही, या माणसाने आमची घरं पाडली, जोपर्यंत आमचे घर उभे राहत नाही तोपर्यंत कृपया याची बदली करू नका। नवीन अधिकारी येईल तोपर्यंत मुझे पता नाही किसने तोडा, त्यामुळे आम्हाला मोबदला देईपर्यंत या अधिकाऱ्याला इथेच ठेवा आणि आम्हाला मोबदला द्या। आज हे सर्व माहिती जमा करण्याकरिता आंदोलनाचा पहिला भाग म्हणून, पहिला टप्पा म्हणून, पहिला दिवस म्हणून आपण संकलन केंद्राची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। संकलन केंद्र म्हणजे जी काही माहिती आपल्या दोन प्रकारचे फॉर्म या ठिकाणी आहे। एक ज्यांना नोटीस आली, त्यांनी काय माहिती भरायची, दोन ज्यांच्या घरावर मार्किंग झाली त्यांनी काय माहिती भरायची, आणि ज्यांचे घर पाडले कुठल्याही नोटीस विना त्यांनी काय माहिती भरायची, अशा प्रकारचे फॉर्म आपण या ठिकाणी तयार केले। मी आपल्याला फॉर्मची माहिती देतो। प्रति माननीय प्रशासक तथा मनपा आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर दिनांक 8 विषय कायदेशीर प्रक्रियेचे अवलंबन न करता रस्ता रुंदीकरणासाठी अर्जदाराच्या मालमत्तेचे निष्कासन केल्याने त्वरित नुकसान भरपाई देण्याची तसेच निष्कासित केलेल्या मालमत्तेच्या पुनर्स्थापना करण्याची कारवाई करण्याबाबत, म्हणजे ज्यांचे घर इलिगली पाडले त्यांचे घर असलेल्या कारवाई संदर्भात 7 दिवसाच्या आत प्रस्तुत अर्जाला निधी करावे। मोबदला तसेच नुकसान भरपाईचे मालमत्तेचा तपशील, अर्जदाराचे नाव, मालमत्तेचे विवरण, बांधकाम प्रकार, बांधकाम क्षेत्र, मनपाकडून लेखी नोटीस अथवा लेखी सूचना आली होती का हो किंवा नाही, निष्कासन होणाऱ्या बांधकामांचे एकूण नुकसान, किती रुपयाचं नुकसान, बांधकाम जर बांधकाम होईल जागेचं काय होईल ते सांगा। रस्ता रोखणे करण्यासाठी बाधित असलेले क्षेत्र किती तुमची एरिया त्याच्यामध्ये चालली आणि रस्त्याची रुंदी शासन स्तरावर इकडे प्रलंबित आहे आपल्या वकील याच्यामध्ये माहिती होती। म्हणजे एकंदरीत आपल्याला दोन प्रकारचे अर्ज या ठिकाणी देण्यात येतील। पावसामुळे जे इकडे झाले तुमच्या परिसरामध्ये प्रत्येक आपण कॅम्प लावणार आहोत, सगळ्या शहरामध्ये असे कॅम्प लावणार आहे तिथं मार्किंग झाली, आपण सगळीकडे अशीच माहिती भरून देणार आहोत। आज हा आपला पहिला दिवस आहे माहिती संकलन केंद्राचा। ही सर्व माहिती आपण जमा करा। ही माहिती जमा केल्यानंतर आपण एक कॉपी महानगरपालिकेकडे देऊ, एक कॉपी आपण माननीय राज्य सरकारला देऊ, मुख्यमंत्री महोदयांना देऊ, आणि 7 दिवस झाल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भराल त्या दिवशीच्या 7 दिवसानंतर ही सगळी माहिती आपल्याला ताबडतोब एक रिटद्वारे पिटिशनद्वारे माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल करायची आहे। त्यानंतर आमचा मोबदला निश्चित करावा। मोबदला निश्चित केल्यानंतर तुम्ही केलेली मार्किंग काढून घ्या, 4 आठवड्याच्या आत आम्हाला मोबदला द्या आणि आम्हाला 7 दिवसाच्या आत त्याची माहिती द्या। मात्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका दिनांक किंवा पूर्व सूचना देता व काही पद्धतीचा अवलंबन न करता प्रस्तुत अर्जदारांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेवर लागणारी आहे। मात्र सदर कारवाई करण्यापूर्वी आपल्या कार्यालयात कोणतेही पंचनामा केलेला नाही अथवा कायदेशीर मौजूदीचा भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडलेली नाही, तरी आपला प्रस्तुत निवेदनाद्वारे विनंती रस्ता रुंदी करण्यासाठी अर्जदाराची मालमत्ता हवी असल्यास, म्हणजे माझी जागा हवी असल्यास त्वरित भूसंपादनाची कारवाई करून 4 आठवड्यांच्या आत मोबदला